बघू शकता अशी मस्त टट्टी इडलीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। अगदी दिसायला सुंदर, खायला अप्रतिम, अगदी स्पंज असतो ना, कापसासारखा स्पंज अशी आपली ही रेसिपी तयार होते। तर करायच्या रेसिपीला सुरुवात। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण स्वादमध्ये। तर अशी कापसासारखी स्पंज टट्टी इडलीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर करूया रेसिपीला सुरुवात। तर सर्वप्रथम आपण घेणार आहोत तांदूळ। तर तांदूळ मी रेशनचे तांदूळ वापरले आहेत, बरोबर 3 ग्लास मी रेशनचे तांदूळ वापरलेत आणि बरोबर 3/4 ग्लास आपल्याला अख्खा उडीद वापरायचं आहे। अख्खा उडीदच वापरायचं आहे, जेणेकरून तुमची रेसिपी परफेक्ट होते, स्पॉन्जी होते। आता हे बघू शकता 1 ते 1.5 तास मी हे छानपैकी तांदूळ स्वच्छ 3 ते 4 पाण्यात अगदी स्वच्छ धुवायचे आहेत। एका पाण्यात उडीद धुवायचं आहे, जास्त पाण्यात उडीद धुवायचे नाहीत। तर अशा प्रकारे धुवून आपल्याला 1 तास हे भिजवून घ्यायचं आहे। आता आपण ह्याला वाटून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण काय ते हे भिजवलेले अख्खं उडीद आहे ना, त्यातलं आपण पूर्णपणे पाणी काढून घेणार आहोत आणि हेच पाणी आपल्याला पूर्णपणे वाटून घ्यायला वापरायचं आहे, ठीक आहे ना। हे बघू शकता। तर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मेथी घातली होती, तर मेथी ही छान आपली ह्यात भिजलेली बघू शकता। आता आपण काय करणार आहोत, ह्याला छानपैकी वाटून घेणार। मी तांदळामधलं सुद्धा पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि आता हे बघू शकता। आधी आपण उडदामध्ये जे पाणी असतं ना, ते पूर्णपणे बारीक करताना वाटताना बारीक करताना आपण वापर करणार आहोत। आता हे बघू शकता, जास्त पाण्याचा वापर न करता जितका लागेल तितकाच पाण्याचा अगदी वापर करून अगदी मऊ आपल्याला हे पीठ पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे। अगदी मऊ करायचं आहे, जाडसर वगैरे ठेवायचं नाही। आधी मी उडीद पूर्णपणे बारीक करून घेते। हे बघू शकता किती छान आपलं एकदम बारीक झालेलं आहे। अशा प्रकारे बारीक पूर्णपणे वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कमी पाण्यात आपण वापर करून आपण हे बघू शकता। आता उडीद आपण पूर्णपणे बारीक करून घेतलं आहे। आता आपण तांदूळ असे छानपैकी बारीक करून घेणार आणि थोड्या प्रमाणात पाण्याचा वापर करायचा आहे। अगदी जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर काय होतं माहिती आहे का, तुमचा स्पॉन्ज आणि चांगल्या प्रकारे होत नाही। आता हे बघू शकता, ह्याला पण पूर्णपणे असं फाईंड बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी पिठासारखं बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली इडली छान होते आणि सॉफ्ट होते, अगदी स्पंजसारखी होते। आता याला बारीक करून घेत आहे। आता तुम्हाला एक टॅक्ट दाखवते। आता हे बघू शकता, आपण काय घेतलेलं आहे, तर शिळा भात घेतलेला आहे। तर थोडा शिळा भात घालायचा आहे, किती तर 1 वाटी घालायचं। तुमच्या घरात 1 वाटी आपल्या घरात भात शिल्लक राहिलेलाच असतो, मग तो कुठल्याही तांदळाचा वापरला तरीही चालतं। अगदी काही अट नाही की हाच तांदूळ वापरावा तोच तांदूळ वापरावा। तर परफेक्ट असा हा आपला बॅटर छानपैकी फुलण्यासाठी, फर्मेंट होण्यासाठी आपल्या हे शिजलेल्या भाताचा फार उपयोग होतो। तर काय करायचं आहे, हे शिजलेला भात घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये लागेल तितकंच पाणी घालायचं आहे आणि ह्याची ना एकदम फाईन अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर ह्यालासुद्धा फाईन बारीक करून घ्यायचं आहे। ते बघू शकता, अशा प्रकारे मी फाईन बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे आणि तीसुद्धा ह्याच्यामध्ये घातलेली आहे। तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे हे सगळं बॅटर एकदम बारीक फाईन करून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता मी फेटायला लागले। आता हे सगळं फाईन बारीक करून झालेलं आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करून मी एक छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे आणि खाली बसून असं खाली बसायचं आहे आणि कंटिन्यू 15 मिनटं आपल्याला पूर्णपणे आपला हात घालून, जितकं पिठामध्ये पूर्णपणे हात घालून गोल गोल एका दिशेनेच फिरवायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये पूर्णपणे हाताच्या उभेने गरमी तयार होते आणि हे फर्मेंटेड लवकर होतं। म्हणून ह्याला 15 मिनटं आपल्याला कंटिन्यू फेटायचं आहे आणि ह्यातले पूर्णपणे तांदूळ आणि उडदाची डाळ आणि मेथी हे आपण जे तिन्ही जिन्नस घातलेले आहेत ते पूर्णपणे एकजीव होतात आणि लवकरात लवकर फर्मेंट होण्यासाठी आपल्याला हे कंटिन्यू 15 मिनटं फेटून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता 15 मिनटं फेटले, हात दुखतो बरं का। आता 15 मिनटं फेटून झाल्यावरती मी दुसऱ्या भांड्यामध्ये, म्हणजे दुसऱ्या स्टीलच्या डब्यामध्ये हे मी पूर्णपणे पीठ ओतून घेतलेलं आहे। आता एक लक्षात ठेवायचं आहे की स्टीलच्या डब्याचाच वापर करायचा आहे, जर्मनच्या डब्याचा वापर करायचा नाही, कारण पीठ हे काळं होतं। आता हे बघू शकता, आता हे आपलं अर्ध भरलेलं आहे। आता हे आपल्याला पूर्ण फर्मेंटेड करून घ्यायचं आहे। म्हणून आपण काय करायचं, थंडीचे दिवस आहे तर आपण काय करणार आहोत, एका चादरीमध्ये किंवा तुमच्याकडे शॉल असेल तर शॉलमध्ये अशाला पॅक करून ठेवायचं ओव्हरनाईट। आता ओव्हरनाईट असं पॅक करून ठेवल्यानंतर तुम्हाला ओव्हरनाईट नंतर मी तुम्हाला दाखवते की आपलं पीठ किती छानपैकी फर्मेंटेड झालेलं आहे। आणि थंडीच्या दिवसामध्ये जर तुमचं लवकर झालं नसेल तर आणखीन 2 तास ठेवायचे, म्हणजे रिझल्ट छान येतो। आता हे बघू शकता ओव्हरनाईट आपण हे ठेवणार आहात। आता ओव्हरनाईट झाल्यानंतर तुम्हाला हे दाखवते, बघू शकता वाव, आपलं किती छान पीठ असं फुगलेलं आहे। आता हे कशामुळे झालं, तर फक्त आपण उडदाची डाळचा वापर न करता अख्ख्या उडीद वापरलेला आहेत। तर अख्ख्या उडदाचं याच्यामुळे की नाही आपलं हे पीठ छानपैकी फर्मेंट होतं।
अख्ख्या उडदाचा रिझल्ट अगदी परफेक्ट येतो, बघू शकता. खूप छान असं हे फर्मेंट झालेलं आहे. अगदी बहरून खाली वाहायला लागले, इतकं छान आहे. माझ्या चादरीला सुद्धा लागलेलं आहे. आता बघू शकता. आता थोडंसं मी साईडला काढून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे आपण मीठ घालून घेणार आहे. मिठाचा वापर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करायचा आहे. आता काय करायचं, हलक्या हाताने हलवायचं आहे. अगदी चमचा आत घालून पटापट हलवायचं नाही. तुम्ही जर पटापट हलवलं तर हे जे फर्मेंट झालेलं आहे ते पीठ आहे ना, पूर्णपणे खाली जाईल आणि ह्यातल्या पूर्णपणे जे स्पंज पण आला आहे ते पण मोडून जाईल आणि ह्यातली हवा पण पूर्णपणे निघून जाईल. म्हणून काय करायचं, हलक्या हाताने आपण जे मीठ घातलेलं आहे ते हलवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या ह्यातला जो स्पंज आणि जे छान जाळी तयार झालेली आहे ना, त्याला आपल्याला तुटून द्यायचं नाही आहे. थोडं चमच्याने हलवलं ते थोडंसं खाली जातं, पण जास्त गटागटा असं हलवायचं नाही, हलक्या हाताने हलवायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता. नाही तर काय करायचं, एका भांड्यात काढून घ्यायचं आहे, थोडं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही. जेव्हा आपण इडली करतो ना तेव्हा त्या पाण्याचा वापर करायचा नाही, पण जेव्हा आपण डोसे करतो ना त्यालाच फक्त पाण्याचा वापर करायचा आहे. आता हे बघू शकता मी हलवून घेतलेलं आहे छानपैकी. ताटाला मी छानपैकी तूप लावून घेतलेलं आहे आणि आपण काय करायचं, तट्टे इडली म्हणजे काय, तट्टे म्हणजे ताट म्हणजे प्लेट्स, म्हणजे प्लेटमध्ये होणारी इडलीला तट्टे इडली म्हणतात. त्याला छानपैकी आपण शिजवून घेणार आहोत. आता हे बघू शकता चटणीचे मेजरमेंट तुम्हाला मी सांगते. तर चटणीसाठी मी घेतलेली आहे 1 वाटी साखर, इथे बघू शकता 1 वाटी घेतली उडदाची डाळ, इथे बघू शकता 1 वाटी चण्याची डाळ, 1 चमचा घेतलेला आहे मी हिंग, इथे बघू शकता 1 चमचा मी घेतले तीळ आणि हे बघू शकता 1 चमचा मी घेतलेला आहे मीठ आणि आता हे बघू शकता इथे घेतले 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा मी घेतलेल्या आहेत मेथी, हे बघू शकता आणि घेतलेले कढीपत्ता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. आता बघूया हे सगळे जिन्नस आपल्याला छानपैकी खरपूस कमी गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता सर्वप्रथम ही डाळ कसं असतं, लवकर आपली भाजली जात नाही. सगळ्या जिन्नसमध्ये डाळ ही जास्त मोठी असल्यामुळे आपण काय करणार आहोत, त्याला आधी डाळीला भाजून घेणार आहोत छानपैकी. बारीक मोठा गॅस करत करत आपल्याला थोडीशी लाल करायची, जास्त लाल करायची नाही, भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर मी उडदाची डाळ टाकलेली आहे. आता उडदाची डाळ ह्याच्यानंतर भाजून घ्यायचे. एक एक जिन्नस टाकत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून ना प्रत्येक जिन्नस आपलं छानपैकी भाजलं जावं. आता हे बघू शकता मेथी आणि आपले कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता जरा आपला हे असतो म्हणजे ओला असतो ना, तर त्याला छानपैकी आपल्याला वेळ द्यायला लागतो अगदी खरपूस व्हायला, म्हणून कढीपत्ता आपण घातलेला आहे. आता याला थोडं हलवायचं आहे आणि भाजत आलं की मग आपण तीळ घालून घेणार आहोत. तीळ लगेच भाजले जातात, त्यामुळे तिळाला काही वेळ लागत नाही. मग याल्यापैकी छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि अगदी कढीपत्ता आपला पूर्णपणे असा कोरडा झाला, वाळल्यासारखा झाला ना की मग आपल्याला ह्याला साईडला काढून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्णपणे मिश्रण गार करून आपल्याला हे घ्यायचं आहे. आता बघू शकता हे भाजत आलं आहे. आता आपण काय करणार आहोत, मिरच्या घालणार आहोत. आता मिरच्याचा वापर कुठला करायचा तुम्हाला सांगते. मिरच्या ह्या सुक्या मिरच्या ज्याच्या अगदी कलरच्या असतील ना त्या वापरायच्या, जेणेकरून तुमच्या चटणीला छानपैकी कलर येईल. मग आता शेवटी आपल्याला 2 ते 3 सेकंद मिरची भाजून घ्यायची आहेत आणि हिंग भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले ही चटणी जी असते ना ती छान होते. आता ही चटणी काही आगळी वेगळी नाही आहे, तर आपण जे घरामध्ये की नाही मेथकूट करतो ना, सेम तेच कॅटेगरीची चटणी होते, फक्त ह्याला थोडाच गोडवा असतो एवढंच, बाकी दुसरं काही नाही. आता ह्याला छानपैकी मी काय केलं, भाजून घेतलं आणि गार करून घेतलेलं आहे आणि आपण ह्याला छानपैकी मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. बघू आता हळद पण घातलं आहे मी आणि थोडंसं मी हलकंसं तिखट घातलेलं आहे, मिरचीचा बुक्का थोडासा घातलेला आहे. आता हे बघू शकता मला जरा मिरच्या कमी वाटल्या म्हणून तुमच्या आवडीनुसार तिखटाचा कमी जास्त वापर करायचा आहे. आणि ते मी घालून घेतले साखर. आता मीठ आणि साखर फक्त वरून आपल्याला घालायचं आहे आणि ह्याला बारीक करून बरोबर आपल्याला 1.5 ते 2 वाटी ही छानपैकी चटणी तयार होते. आता आपण स्टीमिंग करून घेणार आहोत. आता प्लेट मी स्टीमिंग करायला ठेवलेली आहे आणि आता प्लेट काढून घेतलेली आहे मी आणि दुसरी प्लेट आणि छोटीशी वाटी ठेवली आहे. आता हे बघू शकता आपण ह्या किती छान आपला स्पंज तयार झालेला, अगदी तुम्ही म्हटला ना पूर्ण कापसासारखी आपली इडली तयार झालेली आहे. इतकी छान आपली मस्त पांढरी शुभ्र कापसासारखी तट्टे इडली तयार झाली. तट्टे म्हणजे प्लेटमधली इडली तयार झालेली आहे. आणि हे बघू शकता जरा साईडला आपण थोडंसं फिरवून घेणार आहोत, एका सुरीने गार करून घ्यायचं आहे. आणि ही आपली छानपैकी स्पॉन्ज बघू शकता, जाळी बघू शकता, इतकी सुंदर आलेली आहे ना, काय सांगू तुम्हाला, खाताना अप्रतिम लागते. तर हे बघू शकता आपले हे तुम्हाला एक बघा, ही आपण जी वाटीमध्ये इडली केली ना ती तुम्हाला दाखवते तोडून. आणि हे बघू शकता दुसरी प्लेटमध्ये केलेली इडली, अगदी स्पंज अगदी कापूसच म्हटला तर चालेल. आणि बघू शकता किती छान जाळी आलेली आहे, किती छान. जशी आपण हाताने फिरवतो ना तशी ती फोल्ड होते. बघू शकता जरा मी हाताने क्रॉस केले की पूर्णपणे ती पूर्णपणे तुटलेली आहे. बघू शकता इतका छान बघू शकता तुम्ही आतपर्यंत आपला स्पंज झालेला आहे. आता ही जी तट्टे इडली ना त्यात आपण काय करणार आहोत, त्याला छानपैकी सर्व करून घेणार आहोत. आता आधी काय घालायचं आपल्याला, आधी ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे तूप घालायचं आहे. जितकं होईल तितकं तुम्हाला भरपूर तूप घालायचं आहे, कारण ही तट्टे इडली म्हणजे आपण जी करतोय ना ती चटणी आणि जास्त करून तुपातच खाली जाते. आणि पांढरी जी चटणी असते ना आपली
त्याच्यामध्ये खाली ह्या 2 चटण्याचा वापर करून आपल्याला ही सांबार वगैरे वापरत नाही, पण हे 2 चटण्याचा वापर करूनच ही तट्टे इडली खाल्ली जाते. त्यामुळे आधी भरपूर तूप घालायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर वरून ही चटणी घालायची आहे जी आपण केलेली आहे ती. आणि छानपैकी आपली ही तट्टे इडली तयार आहे खाण्यासाठी. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आता हे कसं झालं, चटणी हे आपल्याला जो व्हिडिओ आहे ना तो खूप मोठा झाला म्हणून तुम्हाला मी पांढऱ्या चटणीची, जे पांढरी चटणी असते ना इडलीबरोबर, त्याची रेसिपी मी दाखवली नाही, पण नक्की नंतर तुमच्याशी मी शेअर करणार आहे. आणि आले प्रश्न सांबारचं, तर सांबार आणि जर मी पांढरी चटणी दाखवली असेल तर रेसिपी खूप मोठी झाली असते. म्हणून पुढच्या भागामध्ये तुम्हाला झटपट सांबारची रेसिपी नक्की मी शेअर करणार आहे. तर असंच भेटूया नवीन नवीन रेसिपी पण. तर पण बाय, स्वस्त राहा, मस्त राहा आणि ऑफकोर्स माझा चॅनल पाहत राहा.